अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव नगर परिषद निवडणुकीत सस्पेन्स थरार निर्माण झाला आहे। भाजप आरपीआय मित्रपक्ष आघाडीने राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांच्या एकूण 29 उमेदवारांच्या अर्जामधील काही दस्तावेजांवर स्वाक्षरी नसल्याचा गंभीर आरोप करत घेतलेली हरकत आता न्यायालयीन चौकटीत पोहोचली होती। रविवारी दोन्ही बाजूंच्या वतीने दिवसभर युक्तिवाद करण्यात आला होता। दरम्यान याबाबत सोमवारी न्यायालयाने या प्रकरणाबाबत कोल्हे गटाने घेतलेल्या हरकती रद्द केल्या आहेत। अपील पक्षाने शपथपत्रामधील एका पेजवर सही नाही या कारणाने अपील दाखल केले होते। सरकारी पक्षाची व नगर परिषदेची बाजू विषय सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप रणधीर यांनी वाचून युक्तिवादात सांगितले की शपथपत्र एकूण 8 पानाचे आहे। एक पानावर सही नाही म्हणून कोणाचाही संविधानिक अधिकार हिरावून घेतला जाणार नाही असा युक्तिवाद मांडून माननीय न्यायालयाचे लक्षात आणून दिले। तसेच या दाव्यात सरकारी वकिलांच्या वतीने सुप्रीम कोर्टाचे निवाडे सादर करण्यात आले होते। या प्रकरणात माननीय जिल्हा सत्र न्यायाधीश डी अनमले साहेब यांनी कोल्हे गटाने दाखल केलेला दावा फेटाळला आहे। माननीय न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर काळे गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने न्यायालयाच्या निकालाचे स्वागत करून जल्लोष करण्यात आला आहे। कोपरगाव नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरू असून सदर निवडणुकीची छाननीची प्रक्रिया नुकतीच पार पडली। सदर छाननीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरवल्याने त्यावर नाराज होऊन काही उमेदवारांनी माननीय जिल्हा व सत्र न्यायालय कोपरगाव येथे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जे उमेदवारांचे अर्ज वैध ठरवले त्यावर आक्षेप घेऊन अपील दाखल करण्यात आले होते। त्यामध्ये अपील करण्याची मुख्य मागणी अशी होती की उमेदवारी अर्जासोबत जे शपथपत्र दिलेले आहे ते सदोष आहे। शपथपत्रावरती उमेदवारांच्या सह्या नाहीत। शपथपत्र नव्याने भरण्यात आलेलं आहे, खाडाखोड आहे, यावर त्यांचा मुख्य आक्षेप होता। त्यावर उत्तर देताना सरकारकडून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून युक्तिवाद करताना आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं की शपथपत्र एकूण 8 पानांचं आहे आणि शपथपत्राच्या पान नंबर 1 ते पान नंबर 7 या सर्व पानांवर उमेदवारांच्या सह्या आहेत। केवळ शेवटच्या पानावर सही नाही, यावरून त्या उमेदवाराचा उमेदवारी करण्याचा जो घटनात्मक अधिकार आहे तो नाकारता येणार नाही असं आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं। यानंतर अपील फेटाळल्यानंतर काही पुढील न्यायालयात त्यांचा अधिकार आहे, तो जाऊ शकतात ते। न्यायालयाने काय निरीक्षण नोंदवलं? न्यायालयाने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जो काही निर्णय घेतला होता तो योग्य असल्याचं निरीक्षण नोंदवून त्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे। त्यावर नेमका काय निर्णय झाला आणि काय न्यायालयाने आदेश दिला? कोपरगाव नगरपालिका निवडणुकीसंदर्भात जे नॉमिनेशन प्रक्रिया दाखल करण्याची जी प्रक्रिया चालू होती त्यासोबत इलेक्शन कमिशननी च्या गाईडलाईन्सनुसार जे काही डॉक्युमेंट्स देणं अपेक्षित होतं ते सगळे डॉक्युमेंट्स प्रत्येक उमेदवारांनी त्याच्यामध्ये दिलेले होते। त्या डॉक्युमेंट्समध्ये थोड्याशा मिसअंडरस्टँडिंग्स ज्यांनी अपील केलं त्यांच्या बाजूने अशा झाल्या होत्या की काही प्रक्रिया जी आहे ती ऑनलाईन प्रक्रिया होती, दरम्यानच्या काळात सर्व्हर स्लो झालं आणि सर्व्हर स्लो झाल्यामुळे ऑफलाईन ॲप्लिकेशन्स दाखल करण्याची परवानगी इलेक्शन कमिशननी सगळ्या आरोंना त्याच्यामध्ये दिली। त्याच्यामध्ये काही तारखांमध्ये बदल त्यामुळे निर्माण झाला होता। तो एक मुद्दा अपीलकर्त्यांनी त्याच्यामध्ये घेतलेला होता। दुसरा मुद्दा असा त्यांनी त्याच्यामध्ये घेतलेला होता की उमेदवारांनी जे काही त्याचं नामनिर्देशन पत्रासोबत शपथपत्र ॲफिडेव्हिट जे दिलेलं आहे ते चुकीचं आहे, ते कायद्याच्या भाषेत शपथपत्रच नाही असा त्यांचा युक्तिवाद होता। परंतु तो युक्तिवाद सपशेल त्यांचा खोटा होता। शपथपत्र पूर्ण बरोबर होतं, त्याच्यामध्ये कुठेही कोणताही दोष नव्हता, म्हणूनच न्यायालयाने आज त्यांचं अपील हे फेटाळलेलं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की जो काही शपथपत्रामध्ये जो आवश्यक जो मजकूर आहे तो सर्व मजकूर प्रत्येक उमेदवाराने त्याच्यामध्ये भरलेला होता। या शपथपत्राचा मुख्य उद्देश लोकशाहीमध्ये असा असतो की जो उमेदवार इलेक्शनमध्ये उभा राहणार आहे त्या मतदारांना कळालं पाहिजे की त्याची पार्श्वभूमी काय आहे, त्याचं शैक्षणिक बॅकग्राऊंड काय आहे, त्याचं क्रिमिनल बॅकग्राऊंड काय आहे, त्याचे ॲसेट्स काय आहे, त्याच्या लायबिलिटीज काय आहे, या सर्व गोष्टी आमच्या सर्व उमेदवारांच्या शपथपत्रामध्ये व्यवस्थितरित्या भरलेल्या होत्या। या भरलेल्या असतानाही विरोधाला विरोध म्हणून ते अपील दाखल करण्यात आलेले होते आणि आम्ही कोर्टापुढे या सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने मांडल्या की जर त्यांना त्याच्यामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय असा होता की हा जो काही आक्षेप त्यांनी कोर्टापुढे
इलेक्शन अपिलाच्या माध्यमातून घेतला, याच्यापैकी कोणतंही ऑब्जेक्शन त्यांनी रिटर्निंग ऑफिसर पुढे छाननीच्या दिवशी घेतलेलं नव्हतं, की जे कायद्याने त्यांच्यावर बंधनकारक आहे. ते ऑब्जेक्शन जर त्यांनी रिटर्निंग ऑफिसर पुढे घेतलं असतं तर डेफिनेटली त्यांना इथे काहीतरी स्कोप त्याच्यामध्ये राहिला असता. परंतु ते कुठलंही ऑब्जेक्शन घेतलेलं नसल्या कारणाने त्यांचं अपील जे आहे ते मेंटेनेबलच नाहीये, असा युक्तिवाद आम्ही कोर्टासमोर केलेला आहे. कोर्टाने आमचा युक्तिवाद ग्राह्य धरलेला आहे आणि त्यांचं अपील ह्या सर्व कारणांनी डिसमिस केलेलं आहे. या सगळ्या प्रकरणात आता समोरच्या पार्टीला आणि सरकारला कुठेतरी पुढच्या कोर्टात जाण्याची काही अवधी देण्यात आलाय. आता याच्यामध्ये विषय असा आहे की जे इलेक्शन रूल्स जे आहे त्या इलेक्शन रूल्समध्ये जिल्हा न्यायालयाचा निकाल हा अंतिम दिलेला आहे. या निकालाविरुद्ध कुठलंही अपील कायद्यामध्ये दिलेलं नाहीये. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.